राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेवर बसणार हे निश्चित झाले आहे। सोलापूर जिल्ह्यात भाजपला 5 जागा मिळाल्या असून त्यातील एका आमदाराला पहिल्या टप्प्यात मंत्रीपद निश्चित मानले जात आहे। सोलापूर शहर उत्तर मधून विजयकुमार देशमुख यांनी 5व्यांदा तर दक्षिण सोलापूर मधून सुभाष देशमुखांनी विजयाची हॅट्रिक केली आहे। सध्या तरी या दोघांपैकी एकाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडेल असे सूत्रांकडून सांगितले जात आहे। जिल्ह्यात 2014च्या निवडणुकीत शहर उत्तर मध्ये विजयकुमार देशमुख आणि दक्षिण सोलापुरातून सुभाष देशमुख हे दोघेच भाजपचे आमदार होते। तरी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्या दोघांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली होती। 2019 मधील 2.5 वर्षात जिल्ह्यात भाजपचे 5 आमदार असतानाही एकालाही मंत्रिपद मिळाले नाही। आता पुन्हा भाजपच मोठा भाऊ ठरला असून त्यांच्या मंत्रिमंडळात सोलापूरला प्रतिनिधित्व मिळेल हे नक्की। सध्या सोलापूर जिल्ह्यात भाजपचे 5 आमदार असून त्यात विजयकुमार देशमुख यांनी 5व्यांदा अर्ध्या लाखांहून अधिक मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे, तर दक्षिण सोलापुरातून सुभाष देशमुख यांनी जिल्ह्यात सर्वाधिक 77,000हून अधिक मताधिक्य घेऊन विजयाची हॅट्रिक साधली आहे। उर्वरित 3 आमदारांपैकी एक जण नौखा असून 2 आमदारांची दुसरी टर्म आहे। तरुण चेहऱ्याला संधी देण्याची भूमिका पक्षाने घेतली तर सचिन कल्याण शेट्टी यांना ही संधी मिळू शकते। पण सध्या तरी 2 देशमुखांपैकी एकाला मंत्रीपद फिक्स आहे। 26 नोव्हेंबर पूर्वी नवे सरकार सत्तेवर येणार असून सोमवारी संभाव्य मंत्र्यांची यादी फायनल होणार असून मंगळवारी 26 तारखेला त्यांचा शपथविधी होईल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।